Hello students, 10th standard subject English. My English course book 10. We are going to learn Be Smart 1.4. We have finished one of its page. विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वीचा इंग्लिशचा तास या ठिकाणी पाहतोय. इंग्रजीच्या पुस्तकामधून बी स्मार्ट 1.4 मधला आपण बघतोय. स्मार्ट या ॲक्रोस्टिक मधले एक एक अल्फाबेट पासून तयार केलेले एक एक शब्दांची माहिती आपण उदाहरणासह या ठिकाणी पाहतोय. दोन या स्मार्ट या ॲक्रोस्टिक मध्ये दोन जे आस्पेक्ट आहेत, स्पेसिफिक आणि मिजरेबल, हे आपण पाहिलेले आहेत. अचिवेबल हा तिसरा घटक आपण या ठिकाणी पाहतोय. आणि पुढे धारा पाहत असताना आपण ह्या प्रश्नांची उत्तरं पण शोधायची आहेत की व्हाय डू सम पीपल फाइंड सेटिंग गोल्स ए चॅलेंज, हाऊ डज ए क्वांटिफाइंग गोल्स हेल्प अस, थर्ड वन व्हॉट फॅक्टर इज अनरियल व्हाईल सेटिंग गोल्स, and to what are efforts towards success compared and why. We have to find the answers of these questions. Now see on page number 23, अचिवेबल. आता तिसरा जो घटक आहे याच्यामधला अचिवेबल म्हणजे साध्य करता येण्याजोग, त्याला आपण काय म्हणतो, अचिवेबल म्हणायचं, मिळवण्याजोग. आता हा पण घटक स्मार्ट मानण्यामध्ये आपण बघतोय की यशस्वी होण्यासाठी कुठल्या घटकांची आवश्यकता आहे, कुठले फॅक्टर्स किंवा कुठले मूल्य आहेत, कुठले असे आस्पेक्ट्स आहेत की जे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपल्या ध्येयपूर्तीसाठी महत्त्वाचे आहेत. त्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करतोय. त्यातले दोन मुद्दे आपण बघितले होते. स्मार्ट मधलं एस म्हणजे स्पेसिफिक आणि एम म्हणजे मिजरेबल. आता तिसरं पाहतोय आपण अचिवेबल. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डिझाइनेटेड पिरियड ऑफ टाइम. Often these goals may act like stepping stone to help meet broader goals that further define a career. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. Achievable, मिळवता येण्याजोग. आता आपण ही गोष्ट जी आहे, आता हा जो मुद्दा आहे मिळवता येण्याजोग, आता हे त्या वयामध्ये तुम्ही त्या गोष्टी मिळवू शकता, ठीक आहे. आता या ठिकाणी एक उदाहरण म्हणून सांगितलं की जेव्हा तुम्ही विद्यार्थी असता त्यावेळेस तुम्ही विद्यार्थीच राहणार आहात, तुम्ही प्राईम मिनिस्टर होऊ शकत नाही किंवा तुम्ही राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही. ॲट द टाइम ऑफ स्टुडंट तुम्ही शिकत असताना, तुम्ही ज्यावेळेस विद्यार्थी दशेमध्ये आहात त्यावेळेस तुम्ही PM होण्याची स्वप्न बघा, ते ध्येय ठेवा. राष्ट्राध्यक्ष होण्याची स्वप्न बघा, ते ध्येय ठेवा. बरोबर, म्हणजे ध्येय तुम्ही ते होण्याचं स्टुडंटच्या वयामध्ये ठेवू शकता. पण विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही राष्ट्राध्यक्ष किंवा अध्यक्ष किंवा प्रधानमंत्री होऊ शकता का? नाही. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की केव्हा कुठली गोष्ट तुम्ही तुमच्यासाठी मिळवण्याजोगी आहे, ठीक आहे. आता विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही ज्ञान देणं आणि उच्च ध्येय ठरवणं एवढ्या गोष्टी करू शकता. पण अगदी विद्यार्थी दशेमध्येच मी PM होणार किंवा मी प्रेसिडेंट होणार, ह्या गोष्टी शक्य नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की कधी कुठली गोष्ट आपण मिळवू शकतो याला खूप महत्त्व आहे. आता पुढचा मुद्दा आपण पाहतोय रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की जो स्मार्ट मधला स्पेसिफिक, मिजरेबल आणि अचिवेबल नंतर जो घटक येतो तो रिअलिस्टिक येतो. रिअल म्हणजे वास्तव, है की नाही, खरं. रिअलिस्टिक खरोखर. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाइज. बिल्डिंग एक्सपर्टाइज takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. If it is defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture.
आता बघा रिअलिस्टिक या ठिकाणी सांगितलं की वास्तववादी. आता आपलं गोल जे आहे, आपलं ध्येय जे आहे हे वास्तववादी असलं पाहिजे. कारण एक उदाहरण देऊन या ठिकाणी सांगितलं की तुम्ही एखादी बिल्डिंग बांधताय आणि एखादी बिल्डिंग बांधण्यासाठीचा जो काळ लागतोय, ठीक आहे ना, तो तेवढाच लागणार आहे. आता तुम्ही एकदम म्हणजे एक्सपर्ट बनण्यासाठी तुम्हाला बिल्डिंग एखाद्या घराचा तज्ञ आहे किंवा एखादी इमारत बांधण्यामधला तो तज्ञ आहे आणि त्याचा भरपूर अभ्यास झालेला आहे, पण त्या तीच इमारत थोड्या वेळात कमी वेळात बांधायची, तर ते होऊ शकेल का? नाही होऊ शकत. कारण एक्सपर्ट जो आहे हा एक्सपर्ट थोड्या दिवसात होत नसतो, ठीक आहे ना, थोड्या वेळात होत नसतो, तर त्याला तेवढा वेळ थांबावं लागणार आहे. आता बिल्डिंग बांधत असताना आपण एक उदाहरण देतो की स्लॅब टाकतो आपण, ठीक आहे ना. स्लॅब टाकल्यानंतर असं म्हटलं जातं की 15 ते 21 दिवस असं थांबावं, काहीतरी दिवस आहेत त्यांचे, 21 दिवस थांबावं, त्याला पाणी मारावं, ठीक आहे ना. ह्या गोष्टी आपण अनुभवानं किंवा ऐकून माहिती आहेत आपल्याला. तर आता खूप मोठा एखादा बिल्डिंग बांधणार आहे आणि त्याला खूप लवकर बिल्डिंग तयार करायची, तर बिल्डिंग तयार करताना बाकीच्या गोष्टीमध्ये काही गडबड केली तर चालेल, पण जेवढे दिवस त्या प्लास्टरसाठी किंवा त्या स्लॅबसाठी थांबावं लागणार आहे तुम्हाला, तेवढं तर थांबावं लागणार आहे की नाही. म्हणजे मला बिल्डिंग लवकर उभा आहे, मग मी 2च दिवसात स्लॅब उभा करणार, तिसऱ्या दिवशी परत त्याच्यावर दुसरी बिल्डिंग दुसरा मजला चढवणार, हे शक्य आहे का? नाही. मग याला तेवढा कालावधी हा थांबावाच लागेल. म्हणजे थोड्या दिवसामध्ये तुम्ही एक्सपर्ट होऊ शकत नाही. तुम्हाला त्याच्यासाठी कालावधी हा तुमचा तेवढा जाणारच आहे, कालावधी तुम्हाला त्याचा वाढवावा लागेल. तर हे बघितलं आपण, वास्तववादी आपलं ध्येय असलं पाहिजे. देन टाइम बाउंड. आता याच्यामध्ये काही एक दोन शब्द बघा, डिफेन्सिव्ह आणि अध्येय, हे शब्द दोन आहेत. डिफेन्सिव्ह, जस्टिफिकेटिव्ह. डिफेन्सिव्ह जस्टिफिकेटिव्ह. हे ज्याला आपण न्याय देऊ शकेल अशा पद्धतीनं. अध्येय मीन्स बाय, अध्येय बांधला असणे, बाइंड. अध्येय मीन्स बाइंड. सो हे नवीन शब्द आहेत, ते थोडेसे लिहून घ्या. आता पुढचा स्मार्ट या शब्दामधला शेवटचा घटक आहे टाइम बाउंड. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की वेळेचं बंधन असते, आहे की नाही, वेळबद्ध. Establish time parameters around each goal as it will helps increase focus and accountability. To reduce weight, we know how to go about it. But without consistent time-bound action, it never becomes a reality. It may be exercise, diet, and stress-free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt, or indifference, but within a deadline. आता या ठिकाणी पाचवा घटक जो आपल्याला स्मार्ट मधला दिलेला आहे, जो टी पासून सुरू होतो, तो आहे टाइम बाउंड, म्हणजे वेळेचं बंधन. आता वेळेला सगळ्यांना बाध्य राहावं लागतं, आहे की नाही. वेळ कोणासाठी थांबत नसते आणि कोण त्याला शॉर्ट पण करू शकत नाही, बरोबर. आता काय सांगितलं, एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर अराउंड इच गोल. एखादं ध्येय आपण ठरवलेलं आहे, एखादा उद्दिष्ट आपण ठरवलेलं आहे, पण त्यासाठी जाण्यासाठी जो कालावधी लागणार आहे, जो वेळ लागणार आहे, त्याचंही पॅरामीटर, त्याचंही मोजमाप आपल्याला असणं गरजेचं आहे, ठीक आहे. जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये प्राईम मिनिस्टर होऊ शकत नाही, त्याला वेळ जाणार आहे, काय, की नाही. टाइम पॅरामीटर आहे की तुम्ही मोठे व्हाल आणि मग प्राईम मिनिस्टर होण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल, आणि तुमचं ध्येय असणं, या विद्यार्थी दशेमध्ये तुमचं प्राईम मिनिस्टर होणं ध्येय ठीक आहे, पण तुम्ही आत्ताच प्राईम मिनिस्टर किंवा प्रेसिडेंट होऊ शकत नाही, त्याला वेळ जाणार आहे. मग हेच सांगितले या ठिकाणी, टाइम बाउंड हे परिणाम, तुम्ही वेळ तुमची जाणार आहे, मग तो कालावधी ठरवा की किती कालावधीमध्ये पर्यंत मी हे या उद्दिष्टापर्यंत पोहोचेल. माझं जे ध्येय आहे, माझं जे उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी मला किती वेळ लागणार आहे, हे की नाही. वेळ म्हणजे आता फक्त वेळच नाही, तर काळ सुद्धा त्याच्यामध्ये येतो की याच्यासाठी काय 2 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष किती लागणार, त्याला एक कालावधी तुम्ही ठरवा की हे ध्येय मी एवढ्या कालावधीमध्ये पूर्ण करेन, त्याला टाइम बाउंड असं म्हणतात. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट.
आता फॉर एक्झाम्पल आपलं वजन जास्त वाढलेलं आहे, आपल्याला वजन कमी करायचं. आता एकाची आजो एक लगेच वाढलेलं वजन एका दिवसात कमी होतं का? नाही होत. त्यासाठी काय गरजेचं आहे? बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन इट नेव्हर बिकम्स ए रियालिटी. कन्सिस्टंट, स्टेडी, कन्सिस्टंट म्हणजे स्टेडी एकसारखं, म्हणजे एकसारखेपणा जर आपल्यामध्ये असेल, सातत्य ज्याला म्हणतो आपण, ते असेल तरच ह्या गोष्टी शक्य होणार आहेत. म्हणजे समजा तुम्हाला वेट लॉस करायचा आहे की नाही, रिड्यूस वेट, वजन कमी करायचं, तर तुम्ही काय केलं पाहिजे? त्याला सातत्यानं टाइम बाउंड म्हणजे सातत्याने एखादी गोष्ट केली पाहिजे. त्यासाठी वेळ जाणार आहे आणि काही वेळ फक्त कालावधी घालवल्यामुळं, फक्त वेळ घालवल्यामुळंच तुम्ही तुमचे उद्दिष्टापर्यंत पोहोचणार असं नाही. त्यासाठीचे सततचे प्रयत्न, स्टेडी एफर्ट्स पण त्या ठिकाणी तुम्हाला करावे लागणार. म्हणजे सतत ज्यावेळेस तुम्ही तेवढ्या वेळापर्यंत काम कराल किंवा जे काही प्रयत्न कराल त्याच्यावरती ते यश तुमचं अवलंबून असणार आहे. लक्षात आलं का? देन डाऊन टू अर्थ म्हणजे रिअल or practical. We need to bring life images down to earth and plan to execute our strategies. The quality and quantity of energy we put forth directly impact the results. Life is something like a trumpet. बघा, if we don't put anything in, we can't get anything out. आता सांगितले या ठिकाणी की तुम्ही सत्य म्हणजे जे वास्तववादी आहे ते स्वीकारायला पाहिजे आणि जमिनीवरती राहून, आहे की नाही, म्हणजे जे खरं आहे, जे शाश्वत आहे त्या गोष्टी साठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि सांगितलं की क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ. म्हणजे क्वालिटी आपण सांगितलं की दर्जा, आणि क्वांटिटी म्हणजे काय म्हणू आपण त्याला, प्रमाण, आहे की नाही. दर्जा आणि प्रमाण ही एकत्र याच्यासाठी यायला लागतं. वुड डायरेक्टली इम्पॅक्ट टू रिझल्ट. आणि ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की तुम्हाला ध्येय उद्दिष्ट पूर्ती तुमची होणार. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. त्याने सांगितलं की जीवन हे आपलं एखाद्या ड्रम सारखं. ट्रम्पेट असतो ना, ड्रम, मोठा ढोल असतो ना, ढोल. आता ढोल आहे, त्याच्यावरती तुम्ही थापच टाकली नाही तर आवाज येईल का? नाही येणार. ढोल आवाज करतं केव्हा? त्याला तुम्ही मारावं लागतं, ठीक आहे, वाजवावं लागतं आणि मग तो आवाज करणार आहे. मग त्याने काय सांगितलं? इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, हे जर तुम्ही त्याला मारलं नाही तर त्याच्यामधून आवाज कसल्याही प्रकारचा निघणार नाही. तसं तुमच्या लाईफचं आहे की लाईफमध्ये जर तुम्ही काही करू शकत, म्हणजे काही केलं नाही तर तुम्हाला ध्येय पूर्ती होणार नाही, तुमच्या उद्दिष्टापर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. बघा, सक्सेस इज वॉक इन द डार्क, फाइंडिंग द राइट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. All depends on how we approach and tackle the problem. The best way to get from here we are to where we want to be is to find the footing of our next step. When we take the next step, it should support and hold us without a crack. आता बघा, आता सांगितलं की सक्सेस इज वॉक इन द डार्क, म्हणजे यश हे अंधारात चालण्याचं काय. यश काय आहे? यशस्वी होणं म्हणजे अंधारात चालणं. फाइंडिंग द राइट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. आता आपण अंधारातनं चालत आहे त्यावेळेस आपण आत्मविश्वासानं चाललं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. आपल्या प्रॉब्लेम्स, आपल्याला येणाऱ्या अडचणी ज्या आहेत, आपल्या येणाऱ्या ज्या समस्या आहेत, त्याला व्यवस्थितपणे आपण हाताळल्या पाहिजेत. तरच आपण, आणि आपलं प्रत्येक पाय जो आहे हा स्टेपिंग स्टोन सारखा झाला पाहिजे, म्हणजे सपोर्टिव्ह झाला पाहिजे. म्हणजे आज आपण एक पाय ठेवतो म्हणजे तो कॉन्क्रीट ठेवला पाहिजे. म्हणजे तिथं आपण पाय घसरता कामा नये. तिथं जर आपला पाय घसरला तर आपण आपली इमारतीच्या शिखरापर्यंत किंवा आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. तर सांगितलं की आपला प्रत्येक पाय जो आहे हा चढत्या पायरीवरती पडला पाहिजे आणि तरच आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ. तर या ठिकाणी आपण हे धडा जो आहे बी स्मार्ट हा पाठ संपवलेला आहे. आपण थोडक्यामध्ये या पाठाचे 2 मिनिटात उजळणी घेऊया की स्मार्ट हा ॲक्रोस्टिक आहे. स्मार्ट हा शब्द बनलेला आहे स्पेसिफिक, मिजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड बाय टाइम बाउंड या 5 शब्दापासून ॲक्रोस्टिक बनलेला आहे स्मार्ट. मग
यशस्वी होण्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलं की स्मार्ट बना. स्मार्ट बना म्हणजे काय, की या गोष्टी आत्मसात करा. रिअलिस्टिक म्हणजे निश्चित विशिष्ट तुमचं ध्येय असलं पाहिजे. त्यानंतर मोजण्यायोग्य असलं पाहिजे, साध्य करता येण्याचं असलं पाहिजे, वास्तववादी असलं पाहिजे आणि त्याला वेळबद्धही असलं पाहिजे. तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट ही उदाहरणासह त्यांनी स्पष्ट केलेली आहे. तर या 4 प्रश्नांची उत्तरं आणि नवीन शब्द सगळे पाठ करणं हा तुमच्यासाठीचा अभ्यास आहे. आणि इंग्लिश वर्कशॉप जो आहे त्याच्यावर दिलेला पाठ नंबर 24 वरती आपण उद्याच्या तासाला बघूया. ओके, थांबू आपण इथं. धन्यवाद.